नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की वनरक्षक भरती 2026 जाहिरात कधी येणार आहे, अधिकृत जी काही नोटिफिकेशन आहे ती कधी येणार, एकूण जागा किती असणार, त्यानंतर पात्रता काय असणार, परीक्षा पॅटर्न कसा असेल, तुम्ही तयारी करत आहात तर तुम्ही कशा प्रकारे तयारी केली पाहिजे, तर सर्वात मोठी अपडेट आपण इथे बघणार आहोत. मेन म्हणजे महत्त्वाचं की नेमकी जाहिरात कुठल्या महिन्यात येणार आहे आणि जागा किती असणार आहे, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ काय फार मोठा होणार नाही आहे, छोटाच व्हिडिओ होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देणार आहे, ठीक आहे. पण बघा मित्रांनो, आता तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि हे जे काय तुम्हाला माझा नंबर दिसतोय बघा, या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो, तुम्हीही माझा नंबर सेव्ह करून घ्या. माझ्या टेटसच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा वनरक्षकच्या, पोलीस भरतीच्या, इतर जे काय सरळ सेवा भरतीच्या तयारीच्या जे काय अपडेट आहे त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी माझ्या टेटसच्या माध्यमातून मिळत जाईल. त्याच्यामुळे नक्की नवीन असाल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला नाव आणि जिल्हा तुम्हाला सांगायचा आहे मित्रांनो. आणि तिथे तुम्हाला एक टेलिग्राम चॅनलची लिंक येईल, टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचा आहे व्हॉट्सअपलाच, ठीक आहे. तशी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टेलिग्राम चॅनलची लिंक मी दिलेली आहे. आता बघा मित्रांनो, आपण मेन आपल्या मुद्द्याकडे येऊ की आपली वनरक्षक भरतीची जाहिरात ही नेमकी कधी येणार आहे. बघा बरं, आपण जर बघायला गेलं आता तर वनरक्षक भरती निघून जवळपास 2-2.5 वर्ष झालेले आहे. म्हणजे मला वाटतं साधारणतः वनरक्षक भरती आपली ही 2023ला निघलेली होती. त्याच्यानंतर वनरक्षक भरतीची कुठलीही जाहिरात सरकारने काढली नाही. मागच्या वर्षी आपल्याला एक 12,000 पदाची जाहिरात येणार आहे असं आपल्याला एक आश्वासन आपल्या त्या मंत्र्यांनी दिलं होतं. त्या मंत्री कोण आहेत तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मला नाव पण घ्यावं वाटत नाही कारण नुसतं आश्वासन आपल्याला त्यांनी दिलं त्याच्यामुळे, बरं का. तर बघा, 12,000 पदांची जाहिरात ते येणार आहे. तर ते वनरक्षकचे पदे नव्हते, ते वनसेवकचे पदं होते. मग याच्यामध्ये वनरक्षकची किती पदं आहे तर परवा त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस 1200 आय थिंक असे काहीतरी पदं होते, ठीक आहे. पण आता जी काही जाहिरात येणार आहे, मला मिळालेल्या माहितीनुसार एक अंदाजित मित्रांनो इथं म्हणजे अपेक्षित महिना आहे तो की जून महिन्यामध्ये ही आपली जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. कारण बघा मित्रांनो, भरपूर दिवस झालेत आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि जे काही सध्याच्या आपण हालचाली बघतोय त्याचा एक अंदाज जर आपण घेतला तर जून महिन्यामध्ये आपली ही वनरक्षकची जाहिरात येणार आहे. याच्यामध्ये 1200+ पदं असतील. कारण आता तेव्हा जेव्हा ते परिपत्रक आलं होतं 1200 वगैरे पदाचं, तर ते फार जुनं झालं. आता परत रिटायरमेंट वगैरे झाले असेल तर जवळपास मला वाटतं 1,500 पदं वनरक्षकची भरतील. तुम्हाला वेगवेगळ्या वनवृत्तानुसार तिथे फॉर्म भरायला लागत असतो. जसं की ठाणे वनवृत्त आहे, चंद्रपूर आहे, त्याच्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगर आहे मराठवाड्यामध्ये, विदर्भात गेला तर नागपूर आहे. असं वेगवेगळे वनवृत्तानुसार तुम्हाला इथे वनरक्षकचा फॉर्म भरावा लागत असतो. वनरक्षकचा फॉर्म हा जिल्ह्यानुसार येत नसतो. त्याच्यानंतर वनसेवक हे जे का नावाचं पद आहे त्याचे सुद्धा जवळपास 12,000 जागा आहे आणि हे वनसेवक नावाचं पद अतिशय चांगलं आहे. याची माहिती सुद्धा मी तुम्हाला देईन. ह्या दोन्ही जाहिराती म्हणजे वनरक्षक आणि वनसेवक ह्या दोन्ही जाहिराती एक सोबतच येणार आहे आणि याचा अपेक्षित महिना हा जून महिना असणार आहे. आज जागा किती असणार काय ते सर्व काही माहिती तुम्हाला समजली असेल, ठीक आहे. आता मेन म्हणजे भरतीची प्रक्रिया, पात्रता, फिजिकलची सर्व माहिती ह्याचा विषय मी जर का तुम्हाला, आता व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी बनवत नाही आहे. आणि पोरांना मला तर वाटतं जवळपास 90% पोरांना सगळेच माहिती असेल. जे काय नवीन पोरं असेल, जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल की जर का तुम्ही जुनेही असाल आणि जर विसरला असाल, तुम्हाला जर का माहिती पाहिजे असेल की सर 12वीला कुठले विषय लागतात, कारण काही विषयाचा यांनी क्रायटेरिया घालून दिलेला आहे. जर का तुम्हाला वनरक्षक पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर 12वीला तुमचा आर्टमध्ये कुठला विषय लागतो ते विषयसुद्धा मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर का तुम्हाला माहिती पाहिजे असेल फिजिकल किती लागतं, मुलींसाठी किती आहे, मुलांसाठी किती आहे, कट ऑफ हा कसा लागतो लेखीचा, फायनल कट ऑफ कसा जातो, याची काय माहिती तुम्हाला पाहिजे असेल संपूर्ण माहिती, जर तुमच्या आठवणीत नसेल राहिलं किंवा तुम्ही नवीन असाल, जर माहिती पाहिजे असेल तर, कारण जबरदस्ती व्हिडिओ बनवून आपण विद्यार्थ्याला बळच बघावं कधीच म्हणत नाही. आपण काय आजकालचं या क्षेत्रात काम करत नाही. 5 वर्ष झाले मित्रांनो, तुमच्या आशीर्वादाने बरं चालू आहे. तर बघा बरं, जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की सर आम्हाला माहिती द्या. नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती घेऊन येतो एकदम डिटेलमध्ये आणि खरी माहिती, अधिकृत माहिती. माझ्या मनानं काही सांगणार नाही. हाईट किती लागते मुलांसाठी, चेस्ट वगैरे सगळं काही, मुलींसाठी हाईट किती लागते, स्पोर्टमॅन असेल तर किती लागते, नक्षलग्रस्त असेल तर किती लागते, नक्षलग्रस्तांसाठी पात्रता काय, माजी सैनिकांसाठी पात्रता काय, ती सगळी माहिती सांगून देणार. जर का
तुम्हाला ऑल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर फक्त एक कमेंट करायची की सर ऑल इन्फॉर्मेशन द्या, नक्की त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येतो. आता ही जाहिरात नेमकी कधी येणार आणि पदं किती असणार याची माहिती तुम्हाला इथे समजली आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तर जाता जाता परत एकदा सांगतो की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काय नंबर दिसतोय मला या नंबरवरती व्हॉट्सअपला नाव आणि जिल्हा नक्की सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करतो, तुम्हीही माझा नंबर सेव्ह करून घ्या. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.